सो आपलं हे जे सेशन आहे ना, हे एव्हरी डे 1 आवरचं राहणार आहे. सॅटर्डे संडे एक्सेप्ट. ओके, सॅटर्डे संडे नसणार. सो शार्प 7 वाजता आपल्याला जॉईन व्हायचं आहे. 7 ते 8पर्यंत आपण राहणार. सो 7 ते 8मध्ये आपल्याला जे काही टेक्निकल ॲनालिसिसचा आपण सिलेबस डिझाईन केला आहे, तो सिलेबस आपल्याला कंप्लीट करायचा आहे विदिन 15 डेज. ओके, सो 15 माय पॅड इज ओके. हां, सो आपल्याला 15 डेजमध्ये सगळे जे सेशन्स आहेत आपले, म्हणजे कोर्स आहे हा कंप्लीट करायचा आहे. सो आपण याच्यामध्ये काय शिकणार आहे 15 डेजमध्ये? सो आपण सगळ्यात पहिली जी गोष्ट शिकणार आहोत ही टेक्निकल ॲनालिसिस शिकणार आहोत. टेक्निकल ॲनालिसिस. ओके, सो टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय? टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे ह्या ज्या कॅन्डल्स ज्या बनतात चार्टमध्ये, म्हणजे तुम्ही कुठलाही स्टॉक जर ओपन करून बघितला तर त्या स्टॉकमध्ये ज्या कॅन्डल्स ज्या फॉर्म होतात त्या कॅन्डल्सचं आपल्याला बिहेवियर अंडरस्टँड करायचं आहे टेक्निकल ॲनालिसिस थ्रू. सो टेक्निकल ॲनालिसिस काय सांगते आपल्याला प्राईस सांगते की प्राईस कुठून कशा पद्धतीने जाऊ शकतो. सो सेकंड नेम ऑफ टेक्निकल ॲनालिसिस आपण काय शिकणार आहोत? प्राईज ॲक्शन. ओके, सो प्राईज ॲक्शन आपण शिकणार आहोत. प्राईज ॲक्शन म्हणजे आता नेमकं काय? सो सपोज जर प्राईस जर इथे जर चालू झाली, ही कॅन्डल आहे. भरपूर जणांना कॅन्डल्स ह्या समजत नाही. ठीक आहे, लेट्स ही जर कॅन्डल इथे तयार झाली, सो आता इथे दुसरी कुठली तरी अशी कॅन्डल तयार होते, तिसरी इथे अशी कॅन्डल तयार होते, अजून परत कुठली तरी कॅन्डल तयार होते. सो या ज्या सगळ्या ज्या कॅन्डल्स आहेत ना, या कॅन्डल्समध्ये काही ना काही असते. सो या कॅन्डल्समध्ये कुठला पॅटर्न असू शकतो किंवा सिंगल कॅन्डल स्टिक पॅटर्न असू शकतो, डबल कॅन्डल स्टिक पॅटर्न असू शकतो. सो अशा टेक्निकल ॲनालिसिसमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स इन्व्हॉल्व आहेत. ओके, सो टेक्निकल ॲनालिसिसचे पॅटर्न्स आपण कॅल्क्युलेट करून त्याचं ॲनालिसिस करून आपल्याला पकडायचं आहे प्राईज ॲक्शन. म्हणजे प्राईज कुठे चालली आहे, कशा पद्धतीने चालली आहे. सो याच्यामध्ये जसं आता मी सांगितलं की सिंगल कॅन्डल स्टिक, डबल कॅन्डल स्टिक, अजून पॅटर्न्स, हे सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्स आहेत या प्राईज ॲक्शनमध्ये. सो विथ दिस प्राईज ॲक्शन आपल्याला कुठल्या तरी ट्रेडमध्ये म्हणजे कुठल्या तरी स्टॉकमध्ये एंट्री मारायची आहे. सो ती एंट्री कधी मारायची आणि एक्झिट कधी व्हायचं हे सगळं आपल्याला सांगते टेक्निकल ॲनालिसिस. गॉट इट? सो दिस इज वॉट वी आर गोइंग टू लर्न इन नेक्स्ट 15 डेज. सो आपला सिलेबस बनवलेला आहे, मी सिलेबस शेअर करेल तुम्हाला उद्या. सो रिगरसली आपण जे टॉपिक्स आहेत ते शिकणार आहोत. एखाद दिवस जर सुट्टी असेल तर डेफिनेटली आपण नेक्स्ट डे त्याला कवर करू, एक्सटेंड करू. सो 15 डेजमध्ये आपल्याला कंप्लीट करायचा आहे. हा बेसिक आपला टार्गेट असणार आहे. ओके, टेक्निकल ॲनालिसिस शिकल्यानंतर आपण भरपूर जणं ऑप्शनमध्ये ट्रेड करतात. ऑप्शन ट्रेडिंग असो. सो ऑप्शन ट्रेडिंग आपण शिकणार आहोत. ओके, सो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण काय काय शिकणार आहोत? बेसिक ऑफ ऑप्शन ट्रेडिंग. आपण ऑप्शनचे ग्रीक्स जे असतात ते नाही शिकणार. आपण ऑप्शन बाय कसं केलं जातं, ऑप्शन म्हणजे नेमकं काय, ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे नेमकं काय असतात, ऑप्शन एक्सपायरी कधी होतो, कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे, अशा ज्या काही ऑप्शनच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बघणार आहोत. ओके, सो त्याच्यानंतर कोणाला जर कुठला जर शेअर ॲनालिसिस करायचं असेल तर ते शेअर ॲनालिसिससुद्धा शिकणार आहोत. आणि आपण एक दिवस म्हणजे लेट्स से आपला 15 डेजचा कोर्स आहे. सो आपण गुरुवारी म्हणा किंवा फ्रायडेला म्हणा एक दिवस जे काही आपण शिकलो आहे त्याचं एक्झिक्युशन म्हणून आपण एक लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स करणार आहोत 2. सो आपण 2दा लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स करू. सगळेजणं लाईव्ह आपण ट्रेड करणार आहोत. ओके, सो आता भरपूर जण असतात ज्यांना ऑप्शनमध्ये ट्रेड नाही करायचं असतं, त्यांना स्टॉकमध्ये ट्रेड करायचं असते. काही जण असते ज्यांना स्टॉकमध्ये ट्रेड करायचं असते, काही जण असतात ज्यांना ऑप्शनमध्ये फक्त ट्रेड करायचं असते. सो लाईव्हमध्ये आपण दोघांचंही ॲनालिसिस करणार. दोन्ही पॅटर्नचे ट्रेडर्स लोक जॉईन होतील आणि तिथे शिकणार. सो व्हाय इट इज सो? कारण की प्रॅक्टिकल एक्झिक्युशन भरपूर जणांना येत नाही. म्हणजे काय, आपण टेक्निकल ॲनालिसिस शिकलो, पण टेक्निकल ॲनालिसिस शिकल्यानंतर त्याला बाय कसं करायचं, त्याला सेल कसं करायचं. ओके, टेक्निकल ॲनालिसिस तुम्ही शिकले म्हणजे या सगळ्या कॅन्डलस्टिकचे पॅटर्न शिकले, प्राईज ॲक्शन शिकले, पण बाय केल्यानंतरसुद्धा भरपूरशा गोष्टी आहेत. त्याचा SL ऑर्डर कसा लावायचा, SL ऑर्डर दोन्ही साईडचे कसे लावायचे, दोन्ही साईडचे म्हणजे स्टॉप लॉस आणि टार्गेट हे दोन्ही कसे लावायचे. सो या ज्या छोट्या गोष्टी आहेत यासुद्धा आपण बघू, कारण की भरपूर जणांना माहिती नाही त्या गोष्टी. ओके, त्याच्यानंतर IPOला कसं अप्लाय करायचं, ह्याच्या बेसिक ऑफ मार्केट्स आहेत, या काही टर्मिनॉलॉजी आपण शिकणार आहोत. पण या उपरही कोणाला काही जर माहिती करून घ्यायचं असेल की वेगळी कुठली टर्म्स असेल, सो तीसुद्धा टर्म तुम्ही मला सांगा. आय विल ट्राय टू. कोणतरी जॉईन झालं आहे, सो डेफिनेटली मी तुम्हाला ती टर्मसुद्धा समजून सांगेन. गॉट इट? सो दिस इज वॉट वी आर गोइंग टू
लर्न इन नेक्स्ट 15 डेज. ओके. हां, ऑन टॉप ऑफ दॅट सपोज जर कोणी जर जॉईन होऊ शकलं नाही, सो नेक्स्ट डे त्यांना सेपरेटली व्हिडिओ भेटेल. यू कॅन आस्क मी फॉर द व्हिडिओ लिंक. आय विल शेअर यू द व्हिडिओ लिंक सेपरेटली. डन. आय थिंक युअर रिस्पॉन्स इज व्हेरी मस्ट फॉर मी सो दॅट आय कॅन अंडरस्टँड की ठीक आहे, यू आर देअर इन द सेशन्स. ओके. अभिनव सर, हां. येस. सर मेरी वाइफ का एक ही प्रॉब्लम है सर, हमको ए फॉर एप्पल में नहीं मालूम सर शेयर मार्केट का. येस. राइट. सर वही है कि हमको पूरा दोनों हस्बैंड वाइफ को पूरा बेसिक में टोटली जो भी सीखना है हमको. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. सो आपके पास अभी फ़िलहाल डीमैट अकाउंट है या नहीं है? नहीं सर, अभी कुछ भी नहीं है सर. ठीक है, डन. सो एक काम करेंगे, सबसे पहले हम एक सर्टन लेवल का कोर्स कंप्लीट कर लेंगे, फिर उसके बाद विल जंप टू द डीमैट अकाउंट. ओके. ओके सर, थैंक यू सर. हाँ. यस यस. दिस इज अ ब्रेकआउट रूल्स. आई थिंक नो डीड ऑफ नाउ. सो मैडम, अभी आप मुझे बताइए कि आपको मार्केट में क्यों आना है. व्हाई यू वांट टू गेट इनटू द मार्केट. शेयर मार्केट में आपको ट्रेड क्यों करना है? रेशमा मैडम इज देयर. आई मस्ट राइट. रेशमा मैडम, आई एम आस्किंग यू. या सर, पहले तो सीखना है, मतलब राइट. शेयर मार्केटिंग मतलब क्या होती है वो सीखना है सर. ओके. आपको शेयर मार्केट क्या होती है ये सीखना है. हाँ. बट आपको क्यों लगा कि मुझे ये सीखना चाहिए? सर जैसे अभी कैसा है ना, अपन जो मतलब नॉर्मल फैमिली से है ना, तो वो अपने पैसे को कहाँ लगाना प्रॉपरली, और आगे मतलब अपनी पीढ़ी के लिए कैसा सेव करना है ना, तो Okay. बाकी जगह तो घर मिल नहीं रहा है ज़्यादा, मतलब ब्याज वगैरह नहीं क्या. ओके ओके देन इसलिए सर. ओके ओके ओके. ग्रेट ग्रेट. सर आपको क्या लगता है, व्हाई यू वांट टू लर्न? विजय सर, आपको क्या लगता है, क्यों आपको मतलब सीखना चाहिए? सर मेरा मानना ऐसा है कि सर आज की जो जनरेशन है सर, हाँ हाँ हाँ. सब पढ़ी लिखी है सर. आज इस दुनिया में सर ट्रेनिंग बहुत ज़्यादा ही इम्पोर्टेंट हो गया है सर. राइट. और और इस दुनिया में ऐसा है सर, आज जो भी चीज़ ज़्यादा नॉलेज है आपको इस दुनिया का, मार्केट का, तो सर कहीं आपको जाने जो भी घर में बैठे बैठे आप सब पैसा कमा सकते हो. आप एक पैसों का अच्छा इन्वेस्टमेंट कर सकते हो सर. ओके ओके. ये मुझे ऐसा लगता है कि अगर आपको अगर शेयर मार्केट से अच्छा कोई बड़ा प्लेटफॉर्म नहीं मिलेगा, राइट. तो इसलिए मेरा भी इसी में मन हुआ कि चलो कुछ सीखा जाए, कुछ भविष्य में बना सकते हैं, बच्चों को भी हम आगे सिखा के बढ़ा सकते हैं. राइट. इसलिए बस शेयर मार्केट में आया. ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. दीपिका मॅडम, मी तुम्हाला परत एकदा विचारतो की तुम्ही मला वाटते आपल्या 5th बॅचमध्ये होता. आय थिंक दिस इज 9th बॅच. तुम्ही 5thमध्ये होता आय गेस, इफ आय एम नॉट रॉंग. सो तुम्ही परत मार्केटमध्ये कमबॅक करता, जसं तुम्ही बोलले की आता मला सिरियसली घ्यायचं आहे. तो व्हाय यू फील की तुम्हाला हे आता सिरियसली घ्यायचं आहे बा? तर हे एक चांगलं म्हणजे आपल्यासाठी एक चांगली लाईन आहे की Okay. तुम्ही तुमचा पैसा तुमच्या नजरेसमोर राहतो. ओके. आज तुम्ही LIC मध्ये लावता, RD मध्ये लावता, पण तिथे एक तशी निश्चित ती हे असतं म्हणजे सेव्हिंग साठी, किंवा ती तशी निश्चित कालावधी असते. कित्येकदा तर LIC होतात, किंवा आपल्याला ते जेव्हा 5 वर्षानंतर मिळायचं राहतं त्यानंतर ते काहीतरी वेगळं पण ऐकायला येतं. पण Okay. आपला पैसा एवढ्या वेळात आपण कशा पद्धतीने मॅनेज करून दुप्पट करू शकतो. शिवाय Okay. कसं आहे ना, आपली मेंटॅलिटी स्ट्रॉंग होत जाते. आणि त्याबद्दल कसं आहे, शेअर मार्केट मधलं तर तिथे 1 रुपयापासून तर 1 पैशापर्यंत आपल्याला पूर्ण त्याची व्हॅल्यू कळते की किती मस्त आहेत, म्हणजे आकडे किती मस्त आहेत, आणि आपण ऍक्टिव्ह राहतो तेवढं खूप महत्वाचं आहे आज शेअर मार्केट. ओके. जर आपण चांगलं घेतलं
तर खरोखर ह्यातनं आपल्याला अर्निंग होऊ शकते. ओके, ग्रेट ग्रेट, राईट राईट. अमोल सर, तुम्हाला काय वाटतं, वाय यू वॉन्ट टू गेट इन द मार्केट? मार्केटमध्ये का बरं यायचं तुम्हाला, का बरं ट्रेडिंग करायचं आहे? सेम सर, असंच थोडंफार. हां, तर म्हणजे आय वॉन्ट टू लिसन फ्रॉम युअर वर्ड्स. बरोबर आहे सर. मी पोलीसमध्ये जॉब करतो सर. ओके. हां. तर त्याच्यानंतर थोडा आता पैसे काही इन्व्हेस्टमेंट करायचं आहे चाललं होतं. ओके. आणि शेअर मार्केटचं भरपूर ऐकत जाऊ आपण. हां हां हां. मॅडमनं सांगितलं तसं ओके. प्रकारे की हा पैसा कसा आपण सगळ्या मर्जीनं किंवा आपल्या डोळ्यासमोर ग्रो किंवा मायनस त्याच्यातून एक्झिट कसं करता येते किंवा हे करता येते. बाकीच्या अदर मध्ये कसं आहे दुसऱ्यावर डिपेंड राहून करता येत ना. ओके आपण ठेवले काय होईल नाही होणार. ओके आणि ओके. यातनं जर आपल्याला स्वतःला अभ्यास आहे तर आपण आपला पैसा वाढवला कमवला म्हणजे ते आपली रिस्क राहते की आपण काय केलं शिकून. बरोबर बरोबर दुसऱ्याच्या हातात नाही दिला आपण. बरोबर बरोबर. त्याचं आपल्याला ज्ञान आहे की हे इथं गुंतवले गेला पाहिजे, त्याची इन्व्हेस्टमेंट इथे केली पाहिजे. आपल्याला तर माहित राहते की आपण आपल्या रिस्कवर केलेलं आहे सर्व, दुसऱ्यावर नाही की हे तुझ्याजवळ दिलं तू कर मग नंतर काय झालं त्याच्यामध्ये थोडे ओके. काही वाईट झालं. याच्यासाठी मार्केटचा अभ्यासच नाही आणि त्याच्यात आपल्या स्वतःहून इन्व्हेस्टमेंट हा उद्देश सर, त्याच्यातून नॉलेज घ्यायचा. ओके ओके ओके, बरोबर. मंगेश सर, तुम्हाला काय वाटतं, का बरं तुम्हाला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट सगळी करायची आहे? सर सेकंडरी नाही का एक ऑप्शन आहे पैसा कमवण्यासाठी. ओके, ग्रेट. म्हणजे तुम्हाला एक सेकंड ऑप्शन ऑफ अर्निंग म्हणजे मार्केट असं बनवायचं आहे. कारण की हा फर्स्ट ऑप्शन होऊ शकत नाही सर. फर्स्ट ऑप्शन आपण पैसा म्हणजे मेहनतीने कमवतो नाही तो फर्स्ट ऑप्शन आहे. पण ओके त्याच्या व्यतिरिक्त एक सेकंड ऑप्शन म्हणून नाही का. ओके ओके ओके. आणि आणि बाकी मग इन्व्हेस्टमेंट आपण आता नाहीतरी RD FD किंवा काही बनवलं तर त्याच्यामध्ये 5 ते 4-5% मिळतात सर जास्तीत जास्त. बरोबर. त्याच्यामध्ये जसं म्युच्युअल फंड झाले, जसे IPO झाले किंवा शेअर मार्केट म्हणून आपण दिवसाचे जर 500,000 रुपये पण कमवू शकलो याच्यामधून तर एक सेकंडरी चांगला एक ऑप्शन होऊ शकतो याच्यामध्ये. ओके, अर्निंगचं एक चांगलं ऑप्शन होऊ शकते सेकंडरी. हो. ओके, राईट. तुनेश्वर सर, तुम्हाला काय वाटतं, वाय यू वॉन्ट टू गेट इन द मार्केट सिरियसली? हॅलो. हां, बोला ना, ऐकू येत आहे तुमचा आवाज, बोला. हां, आवाज येत आहे ना, बोला ना. हो सर. पॅसिव्ह कुठं आपल्याला इन्कम मिळाली. म्हणजे हा तुमचा सेकंड इन्कम म्हणून. आता खूप दिवस. ओके हो सर. ओके. सो मार्केटला तुम्ही म्हणजे ॲज अ पॅसिव्ह इन्कम म्हणून ट्रीट करताय, म्हणजे सेकंड इन्कम. हॅलो. तसं काही नाही. ओके, बोला ना सर, सेशनमध्ये. हा सर. ओके 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 ओके. नाही, तुम्ही सांगितलेल्यापैकी कोणीच नाही झालं आहे. ओके, तर मी बोलतो तुमच्यावर मग. ओके ओके. सो सगळ्यांनी आपापले व्ह्यू पॉईंट्स तर मांडले आहेत. सो मी ना याच्यामध्ये 2 प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये बसता किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचं बनायचं आहे ते तुम्ही डिसाईड करा नंतर. ओके. सो मार्केटमध्ये एक असते ट्रेडिंग. ओके, ट्रेडिंग एक असते ट्रेडिंग, ठीक आहे. दुसरं असते इन्व्हेस्टमेंट. दुसरी असते इन्व्हेस्टमेंट. ओके. सो ट्रेडिंग एक असते इन्व्हेस्टमेंट. आता हे ट्रेडिंगमध्ये नाही का वेगवेगळे प्रकार आहेत. आता ट्रेडिंगमध्ये कुठले कुठले प्रकार आहेत? ट्रेडिंगमध्ये प्रकार असे आहेत, एक असतो तुमचा इंट्राडे ट्रेडर, जो एकाच दिवशी ट्रेड करून, म्हणजे सकाळी 9 वाजता मार्केट ओपन होतं, लेट्स से 9:15 वाजता मार्केट ओपन होतं आणि 3:30ला मार्केट बंद होतं, तर तो 3:30ला क्लोज करतो, स्क्वेअर ऑफ करतो त्या पोझिशन. सो त्याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग, ठीक आहे. तो झाला ट्रेडर. दुसरा एक ट्रेडर असतो जो ट्रेड करतो पोझिशनली. ओके. पोझिशनली काय करतो तो, म्हणजे तो आज बाय करतो आणि त्याचे टार्गेट सेटपर्यंत, म्हणजे उद्या असेल, परवा असेल, नेरवा असेल, 14 असेल किंवा 10 दिवसानंतर त्याने टार्गेट येत असेल किंवा 15 दिवसानंतर, वॉटर त्यांनी जो काही टाईम पिरियड ठरवला असेल छोटासा,
सो त्या टाईम पिरियडमध्ये त्याचे टार्गेट टेस्ट असेल त्याला म्हणतात पोझिशनल ट्रेडर. ठीक आहे. दुसरा ट्रेडर असतो परत BTST करतो तो. BTST म्हणजे काय करतो तो बाय टुडे आणि सेल टुमारो, म्हणजे तो आज बाय करतो आणि उद्या पोझिशन त्याची सेल करतो. सो हा झाला BTST. सो कन्सिडर आपण 3 पॉईंटमध्ये करू. एक असतो इंट्राडे ट्रेडर, एक असतो पोझिशनल, एक असतो BTST. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे इन्व्हेस्टमेंट. ओके. सो आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की तुम्ही शेअर्स बाय केले. लेट्स से तुम्ही टाटा मोटरचा शेअर बाय केला. ओके. टाटा मोटरचा शेअर तुम्ही बाय केला. आता हा शेअर तुम्ही बाय कशासाठी केला? ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून केला. ओके. सो इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणजे नेमका काय केला? तुम्ही आज बाय केला आणि तुम्ही याला ॲज लॉंग ॲज होल्ड केलं. म्हणजे होऊ शकतं 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, व्हॉट एव्हर द टाईम पिरियड इट इज. आणि तुमचे टार्गेट भेटतपर्यंत किंवा टार्गेट भेटत असेल तरी तुम्ही याला ट्रेल करताय. लाँग टर्मसाठी तुमच्या फॅमिलीसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणा किंवा तुमचे वेल्थ ग्रो करायसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणा. सो अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने जे इन्व्हेस्टमेंट करतात. सो ही झाली एक इन्व्हेस्टमेंट. ओके. सो आता या इन्व्हेस्टमेंटमध्ये एक असते डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तुम्ही डीमॅट अकाउंट थ्रू एक इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि दुसरी जी आहे ती म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके. सो म्युच्युअल फंडही काय करतो माहिती आहे का? तुमच्यासाठी टाटा मोटरमध्येच इन्व्हेस्टमेंट करतो आणि तुम्ही डायरेक्टही करा तरी टाटा मोटर्समध्येच करता. फक्त म्युच्युअल फंड थ्रू जी काही इन्व्हेस्टमेंट केल्या जाते त्याच्यामध्ये हा जो कोणी फंड मॅनेज करतो किंवा हा जी कोणती फंडची कंपनी आहे या कंपनीला काही त्याच्यातला पर्सेंटेज जातो. ओके. लेट्स से आता तुम्ही टाटा मोटरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यानंतर इन्व्हेस्ट ट्यूबमध्ये केली, अजून रिलायन्समध्ये केली किंवा अजून अदानीमध्ये केली. सो या कंपन्यांमध्ये काय केलं? तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली. सो तुम्हाला काय लागेल? फक्त डीमॅट अकाउंटचा चार्जेस म्हणजे ब्रोकरेज चार्जेस लागेल फक्त, जो काय असेल तो व्हॉट एव्हर. म्युच्युअल फंड थ्रू जर तुम्ही फंड सिलेक्ट करून जर याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला म्युच्युअल फंडचाही चार्जेस लागतो, यांचं जे काही कमिशन आहे ते पण लागतं. सो आपल्याला जर ट्रेडिंगचं म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं बेसिक कॅन्डलस्टिक आणि टेक्निकल ॲनालिसिसचं जर आपल्याला नॉलेज असेल तर आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटही करू शकतो आणि म्युच्युअल फंड थ्रूसुद्धा इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो. सो एक आहे ट्रेडिंग, एक आहे इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर एक म्युच्युअल फंड. अशा पद्धतीने हे डिवाईड केलेलं आहे. सो आता काय ना याच्यामध्ये जसं मी सांगितलं की एक आहे ट्रेडिंगमध्ये इंट्राडे ट्रेडर असतो. आता इंट्राडे ट्रेडरमध्ये नाही का जसं हे एका दिवसात घेणे म्हणजे सकाळी 9 वाजता घेऊन 3:30 वाजता विकणे. याच्यामध्ये काय असतं? ऑप्शन ट्रेडिंग असतं, ऑप्शन सेलिंग असतं, ऑप्शन बाईंग असतं किंवा कोणत्या स्टॉकमध्ये बाईंग असतं, स्टॉकमध्ये इंट्राडे असतं, करन्सीमध्ये असतं, कमोडिटीमध्ये असतं. सो हे वेगवेगळे प्रकार आहेत ट्रेडिंगमधले. ठीक आहे. करन्सी म्हणजे काय? आपले जी करन्सी चालली आहे USD, सपोज USDचा जो रेट असेल सध्या किती चालू आहे? साधारण 80 रुपये चालू आहे. तो USD वर्सेस INR असा सुद्धा ट्रेड करू शकता तुम्ही पेअर, म्हणजे ही 80 रुपये. सो याच्यामध्ये तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करू शकता. सो एक फ्युचर हा एक नवीन प्रकार आहे की इंट्राडे ट्रेडिंग असो किंवा ट्रेडिंग या प्रकारामध्ये तुम्ही फ्युचर आणि ऑप्शनमध्ये सुद्धा करू शकता. सो आता ज्यांना ऑप्शन आणि फ्युचर माहिती नसेल त्यांना हळूहळू माहिती होईल. ठीक आहे. सो करन्सी एक झालं कमोडिटी आणि एक झालं इक्विटी आणि दुसरं आहे डेरिव्हेटिव्ज. अशा 4 सेगमेंटमध्ये परत तुम्ही करू शकता. म्हणजे एक कोणतं आहे? लेट्स से इक्विटी, दुसरं आहे डेरिव्हेटिव्ह आणि तिसरं आहे लेट्स से करन्सी, चौथा आहे तुमचं कमोडिटी. आता इक्विटी म्हणजे काय? इक्विटी म्हणजे लेट्स से रिलायन्सचा शेअर आहे. सो हा इक्विटीमध्ये येतो. डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय? रिलायन्सच्या शेअरचे ऑप्शन्स येतात तो डेरिव्हेटिव्जमध्ये जातो. फ्युचर डेरिव्हेटिव्जमध्ये जातो सेगमेंट. ओके. जसं इंडेक्स ट्रेडिंग म्हणतात. निफ्टी, बँक निफ्टी हे जे नावं ऐकलं असेल, आज निफ्टी इतकी गेली, आज बँक निफ्टी इतकी गेली. सो हे जे निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग होतं हे होतं डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये. म्हणजे डायरेक्ट तुम्ही इंडेक्समध्ये ट्रेड नाही करू शकत, म्हणजे डायरेक्ट तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकत नाही. तो निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायसाठी 2 भाग केले आहे. सो एकाला म्हणतात ऑप्शन आणि दुसऱ्याचं नाव आहे फ्युचर. ओके. सो एका ठिकाणी तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करू शकता, दुसऱ्या जागी फ्युचरमध्ये ट्रेड करू शकता. सो ऑप्शनमध्ये वेगवेगळे भाग पडले, फ्युचरमध्ये भाग नाही पडले. सो हे आपण नंतर इन डिटेल जेव्हा बघू तेव्हा शिकू. तिसरी गोष्ट आहे कमोडिटी. आता कमोडिटी म्हणजे काय? तुम्ही गोल्ड, लेट्स से गोल्डमध्ये ट्रेड करता तुम्ही किंवा सिल्वरमध्ये ट्रेड करताय, झिंकमध्ये ट्रेड करताय. सो हे जे आहे हे कमोडिटी सेक्टर झालं. आता करन्सी बघू. करन्सी म्हणजे हे जसं मग सांगितलं USD INR, GBP INR, हे जे INRच्या जे वेगवेगळे ज्या पेअर्स आहेत या पेअर्समध्ये आपण ट्रेड करतो त्याला म्हणतात करन्सी ट्रेडिंग.
ओके. सो प्रत्येकाचा टायमिंग वेगवेगळा आहे. इक्विटी डेरिव्हेटिव्ह मार्केट सकाळी 9 वाजता ओपन होतो, 3:30ला बंद होतं. कमोडिटी मार्केट रात्री पण चालतं काही वेळ. त्याच्यानंतर करन्सी मार्केट संध्याकाळपर्यंत थोडंसं चालतं, एक्सटेंडेड टाईम. सो हे जे टाईम्स आहेत त्याचे कधी कधी अपडेट होत राहतात. यू कॅन सर्च इट ऑन द गुगल, यू विल गेट द एक्झॅक्ट टाईम. ठीक आहे. सो एक असतं ट्रेडिंग, दुसरं असतं इन्व्हेस्टमेंट इन नटशेल. इथपर्यंत समजलं? अजून कोणाला काही याच्यामध्ये काही असेल क्वेरी, सो यू कॅन आस्क मी, आय विल आन्सर यू फास्ट. If everything is okay, so you can just let me know. Yes, I'll go ahead. हां. कमोडिटी मध्ये जे गोल्ड, सिल्वर, झिंक वगैरे येतं, म्हणजे मेटलचा जो प्रकार आहे तो कमोडिटीत येतो का? हां, येस. नाही, मेटलचाच प्रकार म्हणून नाही, तर तुम्ही जसं आता बघा, गोल्ड झालं, सिल्वर झालं, झिंक झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर क्रूड ऑइल झालं, हे सगळे कमोडिटीमध्ये. आता क्रूड ऑइल मेटलचा प्रकार नाही आहे, पण क्रूड ऑइलमध्ये आपल्याला ट्रेड करता येतो. सो हे कमोडिटी मार्केटमध्ये येतात. कळतं आहे तुम्हाला? ओके सर. हां. सो याच्यामध्ये काय असं ना, याच्यामध्ये फक्त फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेड करता येते. कमोडिटीमध्ये ओनली 2 ऑप्शन्स आर देअर, कमोडिटी आणि करन्सी. या 2 सेक्टरमध्ये फक्त हे 2 ऑप्शन्स आहेत. फ्युचर आणि ऑप्शनमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. याचे लॉट साईज ठरलेले असतात, त्या लॉट साईजनुसार आपल्याला ट्रेड करावं लागतात. ओके. रेशमा मैडम, आपको कोई डाउट? विजय सर, रेशमा मैडम, रामेश्वर सर, नागो सर. सर ये इन्वेटी और बेबी विक्टी के बारे में बता सकते सर फिर से? हाँ, देखो, ये जो है ना, ये तो मैं डिटेल में बताऊंगा, लेकिन आपको भी बताता हूँ कि डेरिवेटिव्स और ये जो सेक्टर है ना, एक मिनट, मैं ये मिटा के आपको समझाता हूँ पूरा. लेट्स से अपना इंडेक्स है, लाइक अपना इंडेक्स जो है उसका नाम है निफ्टी. कंसिडर करो निफ्टी, ठीक है. सो ये निफ्टी 50 है. अभी मुझे निफ्टी 50 का जो प्राइस है वो दिख रहा है 18,700. ओके. सो अभी मैं 18,700 को बाय नहीं कर सकता डायरेक्टली, क्योंकि ये इंडेक्स है और इंडेक्स में डायरेक्ट ट्रेडिंग नहीं हो सकता. सो इसके लिए क्या है ना, 2 ऑप्शंस बने हैं. एक ऑप्शन है हमारा फ्यूचर और दूसरा है ऑप्शन ट्रेडिंग. ठीक है. सो इसको क्या बोलते हैं? डेरिवेटिव्स बोलते हैं. इसको बोलते हैं डेरिवेटिव्स. अभी ऑब्लिक करता हूँ, रिलायंस लेता हूँ, ठीक है. अभी ये जो रिलायंस है, ये रिलायंस का प्राइस है 2500 रुपये, ठीक है. अभी 2500 रुपये है, लेकिन मुझे लगता है कि रिलायंस और ऊपर जाने वाला है. तो मैं क्या करता हूँ, इसके ऑप्शन में ट्रेड करता हूँ, क्योंकि मुझे क्वांटिटी भी ज़्यादा चाहिए और मेरे पास पैसा नहीं है अगर मुझे 1000 क्वांटिटी बाय करनी है तो. सो ये क्या है, डिराइव्ड फ्रॉम दिस इंडेक्स. सो इसकी भी बाइफर्केशंस होते हैं. सो इसमें क्या है ना, एक स्ट्राइक प्राइस सिलेक्ट करना पड़ता है. ये अभी आपको मैं समझाऊंगा ना सर, तो ये समझ में नहीं आएगा, क्योंकि आपको बाकी की चीज़ें नहीं पता है. ये बहुत एडवांस लेवल की चीज़ होती है जो ऑप्शन ट्रेडिंग करना. सो ये आगे जाके मैं धीरे धीरे आपको बताता हूँ. ओके. सो आप अभी इतना ही समझिए कि डेरिवेटिव्स एक सेक्टर है जिसको ऑप्शन और फ्यूचर, ये दोनों में बाइफरगेट करके हम ट्रेड कर सकते हैं. ओके सर, ओके. ओके. रेशमा मैडम, आपको कोई सवाल? नहीं, नो सर. नथिंग. ओके. थोड़ा छोटा कर लेता हूँ. ठीक है. सो विल गो अहेड. अभी क्या है ना, जो हम चार्ट देखते हैं, अभी ये चार्ट देखते हैं, ये चार्ट आएगा कहाँ पे? तो ये चार्ट अभी जो लोग मोबाइल पे करोगे उनको एक ऐप डाउनलोड करना है, और जो वेब पे करोगे उनको URL करना है. सो आपको सर्च करना है ट्रेडिंग व्यू करके. ओके. ये देखो, ये हो गया ट्रेडिंग व्यू. ये चार्ट दिख रहा है सबको? यस सर. ओके. सो इथे काय करायचं आहे नेमकं, हा चार्ट कशासाठी असतो? हा तर एक दुसरा प्लॅटफॉर्म आहे, हा काही ब्रोकरेजचा प्लॅटफॉर्म नाही. ट्रेडिंग व्यू, तुम्ही तुमच्या ॲप स्टोअरमध्ये जायचं, तिथे ट्रेडिंग व्यू नावाची ॲप डाउनलोड करायची.
वेबसाईटला असेल किंवा म्हणजे तुम्ही कम्प्युटरवर ऑपरेट करत असाल तर ट्रेडिंग व्ह्यू लिहायचं. ओके, तिथे लॉग इन करायचं आणि तुम्हाला ज्याही कंपन्यांचे शेअर्स पाहिजे असेल, ज्याही कंपन्यांचे तुम्हाला स्टॉक पाहिजे असेल ते सगळे इथे येतील. ओके, नसतील इथे प्लसचं बटन आहे, प्लसच्या बटनवर जायचं, इथे सर्च करायचं तुम्हाला दुसरा कुठला पाहिजे. आता मला पाहिजे ट्यूब इंडिया, ट्यूब इंडिया. सो ट्यूब इन्व्हेस्टमेंट आला इथे. ओके, सो ट्यूब इन्व्हेस्टमेंट आला, इथे मी ट्यूब इन्व्हेस्टमेंटचा चार्ट ओपन करू, याच्यावर टच केलं, इथे ट्यूब इन्व्हेस्टमेंटचा या साईडला चार्ट ओपन झाला. आता याच्यामध्ये दिसते, आता हा चार्ट माझा टाईम फ्रेममध्ये आहे. सो आता मी इथे तुम्हाला बेसिकमध्ये सांगतो. ओके, सो ही जी साईड आहे पूर्ण या साईडला असते वॉच लिस्ट. गॉट इट. ही जी साईड आहे म्हणजे राईट हँड साईड, या राईट हँड साईडला पूर्ण वॉच लिस्टमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे जे जे शेअर्स असतील ते शेअर्स तुम्ही इथे ॲड करू शकता आणि ते शेअर तुम्ही इथे बघू शकता. आता कसं बघायचं तर इथे जेव्हा एकदा वॉच लिस्टमध्ये सर्च केलं तुम्ही, या प्लसच्या बटनवर दाबून त्याला ॲड केला, तर जसं मी केलं ट्यूब इन्व्हेस्टमेंट ॲड झाला, या ट्यूब इन्व्हेस्टमेंटवर टच केलं, इथे ट्यूब इन्व्हेस्टमेंटचा चार्ट आला. ओके, सो आता त्याच्यानंतर हा चार्ट बघताना तुम्हाला काही काही सेटिंग्स करायचे आहे बेसिक. आपण या गोष्टीवर रिपीट कारण की आपण रोज याच्यावर या चार्टवरच बघणार आहोत. इथल्या काही जर सेटिंग्स असतील, काही सेटिंग्स समजून घ्यायचे असतील तर ते तुम्हाला हळूहळू त्या समजत जातील. ओके, सो आता याच्यामध्ये हा तर पूर्ण चार्ट ओपन झाला. हा चार्ट ओपन झाला, पण ह्या ज्या कॅन्डल्स दिसत आहेत, या कॅन्डल्स कशा दिसत आहेत, या टाईम फ्रेमनुसार दिसत आहे. सो इथे हे टाईम फ्रेम आहे. टाईम फ्रेम म्हणजे काय, आत्ता जसं मी प्रकार सांगितला मगाशी, एक असतो इन्व्हेस्टमेंट, एक असते ट्रेडिंग. सो जे कोणी ट्रेडिंग करतात, ठीक आहे, जे कोणी ट्रेडिंग करतात, सो त्यांनी काय करायला पाहिजे, बेसिकली 1 दिवसापासून तर 1 मिनिटापर्यंतच्या टाईम फ्रेममधल्या कॅन्डल्स वापरायला पाहिजे. आता लेट्स से हा जो डेटा आहे, हा बघा, हा इथून मी इथून पकडला, ही जी कॅन्डल आहे मोठी, ही जी ग्रीन कॅन्डल इथपासून पकडला. सो हा जुलै 2022 ही एकच दिवसाची कॅन्डल आहे पूर्ण. म्हणजे या दिवसामध्ये हा स्टॉक, ट्यूब इन्व्हेस्टमेंटचा स्टॉक इथपासून तर इथपर्यंत वरती गेला. वॉट इट. आता हा जुलै किती, 19 जुलै 2022 पासून तर आज हा ट्यूब इन्व्हेस्टमेंटचा स्टॉक या लेवलला आहे. ओके, 7 डिसेंबर 2022ला. सो हे प्रत्येक ज्या कॅन्डल्स आहे या एक दिवसाच्या आहे, सिंगल डेजच्या या कॅन्डल आहे. दिसत नसेल तर मला सांगा, मी झूम वगैरे करत जाईल मध्ये. ओके, सो या एक दिवसाच्या या सगळ्या कॅन्डल्स आहेत. आता इथून किती प्राईज होती, इथे प्राईज होती याची 2000. आता हा कितीला, इथून हा जुलै महिन्यापासून तर साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत हा 3000ला गेला. म्हणजे हा स्टॉक 1000 रुपयांनी वाढला. गॉट इट. आता अजून जर याला मी झूम आउट जर केलं तर आता मी इकडे परत आलो, म्हणजे मी किती आलो, 2021च्या दरम्यान आलो. सो 2021मध्ये हा स्टॉक फेब्रुवारी महिन्यामध्ये, म्हणजे यू कॅन कन्सिडर की याला एक साधारण 2 वर्ष आपण कन्सिडर करू, 3 महिने बाकी ते 2 वर्षा अगोदर हा स्टॉक होता 1000 रुपयाचा, 983. आता हा कितीला ट्रेड करताय, आता हा 3000 रुपयाला ट्रेड करताय. ओके, सो हे मी टाईम फ्रेममध्ये चेक करतो आहे. म्हणजे ह्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या सगळ्या टाईम फ्रेममध्ये मला दिसत आहेत. कोणत्या, डेलीच्या. आता मी या डेलीवरून वीकली गेलो तर बघा कॅन्डल्स कमी होतील थोड्याशा, आता मला इथे दिसतील. आता एक कॅन्डल बघा, 2022, 20 जून 2022ला हा स्टॉक होता 1451. आता इथून हा एवढा परत गेला आहे. सो ही जी कॅन्डल आहे, या कॅन्डल आता 5-5 दिवसाच्या, म्हणजे एक वीकची एक कॅन्डल आहे. म्हणजे एका वीकमध्ये हा स्टॉक एवढा मुवमेंट झाली. आता या वीकमधून मी परत याला मंथलीमध्ये करतो. सो ही कॅन्डल, एक कॅन्डल एका महिन्याची आहे. ओके, सो हा स्टॉक आला किती, 2018मध्ये. सो बघा याच्यामध्ये आता या जर मी 12 कॅन्डल कॅल्क्युलेट केल्या, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, या 12 कॅन्डल जर मी कलेक्ट केल्यात, सो हे झालं एका वर्षाचा ॲनालिसिस. म्हणजे एका वर्षाचं आपल्याला प्राईस भेटली की एका वर्षामध्ये हा स्टॉक एवढा मुवमेंट झालेला आहे. गॉट इट. आता सपोज जर मला अजून जर जास्ती दिवसाचं ॲनालिसिस करायचं असेल, मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, सो मी इन्व्हेस्टमेंट करतो आहे लॉंग टाईमसाठी, मी 5 वर्षासाठी 7 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करतो आहे, तर मी मंथली कॅन्डल तर बघणार आहोत. सो मंथली कॅन्डलमध्ये मला दिसत आहे हा स्टॉक कितीला होता, मग 200 रुपयाला. हा 200 रुपयाला कधी होता, 2018मध्ये हा स्टॉक 200 रुपयाला होता. आणि 2018पासून तर आता एक साधारण 3-4 वर्षामध्ये हा स्टॉक गेला आहे 3000 रुपयाला. गॉट इट. सो अशा पद्धतीने मला कॅन्डलस्टिकमध्ये टाईम फ्रेम कसे बायफर्केट करायचं हे इथे समजलं. हे कोणासाठी, हे जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठीचे टाईम फ्रेम्स होते. त्यांच्यासाठीचे कोणते टाईम फ्रेम्स होते, त्यांच्यासाठी टाईम फ्रेम होता सगळ्यात बेसिक. पहिला टाईम फ्रेम जो आहे तो आहे 1 डे. दुसरा आहे, कोणतरी जॉईन झालं, एक मिनिट,
ओके. सो पहिला टाईम फ्रेम असतो 1 डे, दुसरा टाईम फ्रेम असतो वीकली, तिसरा मंथली. अशा पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस करू शकता इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने. ओके. सो नाव कम टू द ट्रेडिंग. आता याच्यामध्ये सपोज मला जर ट्रेडिंग करायचं असेल, इंट्राडे ट्रेड करायचं असेल, तर बेसिकली हे जे वरचे जे टाईम फ्रेम्स आहेत ना, हे इंट्राडेसाठी वापरले जातात. म्हणजे 45 मिनटं, 30 मिनटं, 15 मिनटं, 5 मिनटं. आता मी 5 मिनटात गेलो. बघा कॅन्डल्स किती वेगळ्या आल्या, खूप साऱ्या कॅन्डल्स आल्या. का बरं? कारण की याला बायफर्गेट केलं 5 मिनटामध्ये त्यांनी. म्हणजे 5 मिनटामध्ये हा स्टॉक कुठून कुठपर्यंत गेला हे दाखवलं आहे. सो आता आपण जे शिकणार आहोत हे प्राईज ॲक्शन ट्रेडिंग कम्प्लिटली शिकणार आहोत. टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. सो याच्यामध्ये काय आहे ना, मला इथे 5 मिनटाच्या कॅन्डलस्टिकनी सांगितलं की इथून वरती जाणार आहे स्टॉक, मी इथे एंट्री मारली. मला इथून सांगितलं की इथून खाली येऊ शकतो, तो मी इथे एक्झिट झालो. हे मी दिवसभरात सगळं केलं आहे. ओके. सो इथून टाईम फ्रेम वेगवेगळे बदलले की 5 मिनटं, 15 मिनटं अशा वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये आपण जातो. गॉट इट? सो इथपर्यंत समजलं? टाईम फ्रेम हा पार्ट समजला? सो दॅट आय विल गो अहेड. आणि नसेलही समजलं तर तुम्हाला हळूहळू समजेल, कारण की आपण या लँग्वेजला किंवा या सेक्टरला यूज टू नाही आहेत तुम्ही लोक. सो काय आहे ना, याची भाषा समजायला, याचं पूर्ण मार्केटची एक भाषा समजायला थोडा एक 4-5-7 दिवसाचा तुम्हाला टाईम द्यावा लागेल, कंटिन्यू सेशन्समध्ये राहावं लागेल. सो ते तुम्हाला समजेल नंतर की कशा पद्धतीने हे वर्कआउट होईल. कारण की ही भाषाच कम्प्लिटली नवीन आहे ना, टाईम फ्रेम, टेक्निकल ॲनालिसिस. कम्प्लिटली तुम्ही लेमन असाल आणि तुम्हाला जर काहीतरी एकदम वेगळं जर याच्यातले जर शब्द येतील पुढे पुढे तर ही तुम्हाला समजणार नाही. जेव्हा तुम्हाला हे शब्द समजायला लागतील तेव्हा हे तुम्ही यूज टू व्हाल. जसं आपण सुरुवातीला व्हॉट्सअप यूज करायला लागलो, तो माहीत नव्हतं आपल्याला, किंवा अजून दुसरं फेसबुक यूज करायला लागलो, माहीत नव्हती, ती भाषा माहीत नव्हती. सो ती भाषा यूज टू व्हायला ते थोडासा वेळ लागेल. सो सस्टेन फॉर दिस. ओके. सो आता हे झाले टाईम फ्रेम. 5 मिनटं, 15 मिनटं हे जे टाईम फ्रेम आहेत, हे टाईम फ्रेम आपल्याला ॲनालिसिससाठी लागतात. ठीक आहे. आता हा झाला ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म. तुम्ही लिहून घ्या सगळं. ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म आहे, टाईम फ्रेम म्हणजे काय. सगळेजण उद्यापासून एक नोटबुक घ्या आणि हे सगळं लिहा, सो दॅट हे तुम्हाला कामात येईल आहे. आता त्याच्यानंतर ही जी स्टॉकची जी प्राईज आहे ना, ही इथे प्राईस दिसत आहे. जशी ही इथे प्राईस दिसत आहे तशी इथे ही प्राईस दिसत आहे या स्टॉकची. ओके. आता ही स्टॉकची प्राईज म्हणजे काय, तर हा इथे खाली एक प्राईस दिसत आहे तुम्हाला 29.18 आणि इकडे एक प्राईस दिसते 30.10. ओके. आणि इथे दिसत आहे डे रेंज. ओके. लेट मी झूम इफ यू नॉट एबल टू सी दिस. हे बघा इथे डे रेंज एक दिसत आहे, इकडे दिसत आहे तुम्हाला 30.10 आणि इथे दिसत आहे 29.18. आता याच्यामध्ये नेमका फरक काय आहे. हा जो स्टॉक आहे हा आज यांनी लो लावला होता, याचा हा लो लावला होता, म्हणजे एवढा कमी गेला होता 29.18. म्हणजे 2,918चा यांनी लो लावला आणि 3,010चा यांनी हाय लावला. आज 3,010पर्यंत हा स्टॉक गेला होता. सो इथे तुम्हाला डेची रेंज सांगितली, आज कुठपासून कुठपर्यंत गेला होता. 52 वीकची रेंज इथे दाखवत आहे. 52 वीक म्हणजे किती, 1 वर्ष पूर्ण, 1 इयर म्हणजे 52 रेंज. ठीक आहे. सो याच्यामध्ये इथे सेम आहे. म्हणजे एका वर्षाआधी हा स्टॉक साधारण 1,500चा होता, 1441, आणि आज तो स्टॉक या प्राईजला आहे. हे जसे वीक चेंज होतात ती प्राईस बदलत जाते. ओके. सो इथे तुम्हाला या स्टॉकची ही प्राईस दिसली, करंट प्राईस. आज हा 20 रुपयांनी मायनसमध्ये आहे. हे जे रेड म्हणजे या प्राईस मायनस, इथे मायनसचं सिम्बॉल आहे, राईट. सो काल याच्यापेक्षा जास्त प्राईजला हा क्लोज झाला होता. आज हा 20 रुपयांनी कमी क्लोज झाला इंट्राडेमध्ये. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे प्राईस दिसेल, कितीनी मायनस झाला आहे, हाय लो हे सगळं दिसेल इथे. ओके. सो झूम आउट करू दे. ओके. आता याच्यामध्ये परत एक गोष्ट सांगतो. आपण जे टेक्निकल ॲनालिसिस शिकणार आहोत तर त्या टेक्निकल ॲनालिसिसचे इथे सगळे टूल्स आहेत.
सो हे जे टूल्स आहेत ना, हे टूल्स मी तुम्हाला वन बाय वन ज्या ज्या दिवशी आपण हे टूल्स यूज करायला लागू त्या दिवशी मी परत याला डिटेलमध्ये सांगेल. पण परत एकदा मी ही टॅब तुम्हाला समजावून सांगतो. ओके, सो या टॅबमध्ये सगळ्यात पहिले इथं नाव येते स्टॉकचं. कोणता स्टॉक आहे, जसा तुम्ही इथे ॲड केला आणि या चार्टवर टच केलं तर इथे तुम्हाला या स्टॉकचं नाव येते. ओके, आता इथूनच तुम्ही डायरेक्ट सर्चही करू शकता. इथेच तुम्ही ॲडचं सिम्बॉल आहे, जसं इथे ॲडचं सिम्बॉल आहे तसंच इथेसुद्धा ॲडचं सिम्बॉल आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट इथे टाईम फ्रेम आहे. त्याच्यानंतर इथे कॅन्डल्स आहेत. हे कॅन्डल्स ॲज इट इज राहू द्यायचं, कारण की या ज्या कॅन्डल्स आहे या पद्धतीच्या कॅन्डल्स इथं आहेत बा असं इंडिकेट करत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडिकेटर्स नावाचा प्रकार आहे. जसं मार्केटला सपोर्ट म्हणून काही इंडिकेटर राहतात, RSI, MACD, बॉलिंजर बँड, असे वेगवेगळे इंडिकेटर्स राहतात जे आपल्याला इंडिकेट करतात की कॅन्डलस्टिकचा पॅटर्न कोणत्या डिरेक्शनला जात आहे भाऊ, कोणता स्टॉक कोणत्या डिरेक्शनला जात आहे, तो खाली जात आहे की वरती जात आहे, हे सांगणारे इंडिकेटर्स इथे असतात. ओके, त्याच्यानंतर इथे अलर्ट लावू शकता आपण प्राईसचं. म्हणजे तुम्हाला सपोज जर हा स्टॉक आता बाय करायचा असेल, 3100 रुपयाला गेल्यावर हा स्टॉक तुम्हाला बाय करायचा, तर तुम्हाला माहिती कसं होईल, खिशात तुमच्या मोबाईल राहील किंवा कम्प्युटर तुमचा बंद राहील. सो तुम्हाला काय येतं माहीत आहे का, जसं तुम्ही याला अलर्ट सेट केलं तर तुम्ही इथे अलर्टवर टच करायचं, इथे अलर्ट सेट करायचा. कोणता स्टॉक किती प्राईजला गेल्यावर तुम्हाला अलर्ट आला पाहिजे, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे, हेही तुम्ही इथे सेट करू शकता. सो हे बेसिक याचे फीचर्स आहेत ट्रेडिंग व्ह्यूचे. गॉट इट. आता त्याच्यानंतर तुम्ही राईट हँड साईडला परत आलात, तर राईट हँड साईडला तुम्हाला इथे आपल्याला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या लागणार आहेत टेक्निकल ॲनालिसिस करायसाठी. ते कोणत्या, एक आहे ट्रेंड लाईन, दुसरी आहे व्हर्टिकल लाईन. ओके, सो या दोन लाईन ज्या आहेत या मेजरली आपल्याला लागणार आहे. आता काय कोणत्या कामासाठी, सपोज जर मला ट्रेंड आयडेंटिफाय करायचं, मार्केट कोणीकडे चाललं आहे, कशा पद्धतीने चाललं आहे, सो मी इथून काय केलं, इथून एक लाईन ड्रॉ केली अशा पद्धतीची. सो आता ही जी लाईन आहे ही मला सांगते की अशा पद्धतीने मार्केट चाललं आहे वरती. सो हे आयडेंटिफाय करायसाठी मला ट्रेंड लाईनची आवश्यकता पडते. सो हे आपण शिकणार उद्या ट्रेंड लाईन वगैरे काय तर. गॉट इट. आता त्याच्यानंतर इथे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, हे तुम्ही आज वेबसाईट किंवा तुम्ही मोबाईल ॲपवर बघा. मोबाईल ॲपचा थोडा UI वेगळा आहे. हे तुम्ही सगळ्या पॅटर्न्स बघा की काय कुठल्या याचा कशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता, कारण की हे एक अप्लिकेशन आहे ही बेसिकली. या ॲप्लिकेशनला जेवढं तुम्ही घाल तेवढं तुम्हाला याच्यातले फीचर्स अंडरस्टँड होतील. आता इथे तुम्ही सेटिंगमध्ये जाल तर सेटिंगमध्ये काय करता येईल, तुम्हाला तुमचा जो चार्ट आहे तो सेव्ह करता येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला याचं स्क्रीनशॉट काढायचं, हे स्क्रीनशॉट काढता येईल तुम्हाला चार्टचा. हे फक्त आपल्याला लागणार आहे टेक्निकल ॲनालिसिस करायसाठी. असं काही गरजेचं नाही की ट्रेडिंग व्ह्यूवरच तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस केलं पाहिजे. तुमच्याकडे जो ब्रोकर असेल त्या ब्रोकरवरही करता येईल किंवा अजून तुम्ही दुसरा कुठला चार्टिंग प्लॅटफॉर्म वापरत असाल तिथेही करता येईल. पण मोस्ट ऑफ द पीपल ट्रेडिंग व्ह्यू वापरतात. इझी टू यूज आहे, UI एकदम क्लीन आहे, नीट अँड क्लीन आहे आणि मोठं स्पष्ट याच्यात दिसते, त्याच्यामुळे आपण ट्रेडिंग व्ह्यू प्रेफर करतो. सो ओके, सो दिस इज वॉट अ ट्रेडिंग व्ह्यू इट इज. इथपर्यंत समजलं? हो सर. येस येस. ओके, बरं. काही कोणाला डाऊट असतील तर मला विचारून घ्या, काही प्रश्न असतील कोणाचे. सो नाही आहे, डन. ईश्वर सर तुम्ही आत्ता जॉईन झालात राईट? हॅलो 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 हॅलो. हां ईश्वर सर तुम्ही आत्ता जॉईन झालात ना? हा, येस सर. ओके ओके. अमोल सरांच्या रेफरन्सला तुम्ही जॉईन झाला ना? हा सर, अमोल सर. ओके ओके, ठीक आहे सर, चालेल. सो आज ॲक्च्युली आपण बेसिक गोष्टच बघितल्या आहेत की इन्व्हेस्टमेंट काय, ट्रेडिंग काय आहे. सो तुम्ही आता मार्केटमध्ये सध्या ट्रेडिंग करत आहात की फ्रेशर्स आहात एकदम बिलकुल? नाही, फ्रेशर न्यू जॉईनिंग. आता सध्या म्हणजे लेट जॉईन झालं. ओके ओके. सो तुमच्याकडे डीमॅट अकाउंट वगैरे आहे की, तुमच्याकडे डीमॅट अकाउंट आहे की नाही आहे? आहे, मी घेतलेलं आहे त्यांच्याकडून, अमोल सरांकडून. ओके ओके ओके, ठीक आहे, चालेल. ओके, सो ॲक्च्युली वी हॅव 10 minutes लेफ्ट. ओके, सो मी सांगतो. अभिनव सर, हाँ यस बोलिए. सर ये जो आज की क्लास है सर, इसका वीडियोस मिलेगा सर? हाँ इसका रिकॉर्डिंग तो कर रहा हूँ सर मैं, मिल जाएगा. और सर प्लीज सर शेयर. यस यस यस, शेयर कर देता हूँ. ओके यस. सो अभी मैं बताता हूँ एक चीज़ और.
आता हे तर सगळे प्लॅटफॉर्म आपण वापरले, ट्रेडिंग व्ह्यूनी टेक्निकल ॲनालिसिस केला. आता याच्यानंतर नाही का एक असतो तुमचा ब्रोकर म्हणजे कोणता, जसं वेगवेगळे अपस्टॉक आहे, झेरोदा आहे, एंजल वन आहे, असे वेगवेगळे आहे जिथे तुम्ही अकाउंट ओपन केलं असेल तिथे काय करतो आपण, ट्रेडिंग करतो. आता ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय करावं लागतं, म्हणजे मार्केट म्हणजे नेमकं काय आहे, सो कशा पद्धतीचं बिहेवियर असते इथे बघू. सो 2 साईड्स असतात बेसिकली मार्केटमध्ये. एक साईड असते बाय, ओके, एक साईड असते बाय आणि दुसरी साईड असते सेल. आता बाय साईड आणि सेल साईड म्हणजे नेमकं काय. फॉर एक्झाम्पल तुम्ही पकडा रिलायन्सचा शेअर आहे, ठीक आहे. आता रिलायन्सचा शेअर तुम्ही काय केला आहे, बाय केला आहे. आता बाय केला आहे म्हणजे तुमच्या तो पोर्टफोलिओमध्ये आला आहे. सर क्या बोले मैडम, बाय मीन्स बाय किया है मतलब देखो क्या ना, लेट मी एक्सप्लेन यू फ्रॉम द स्क्रैच. कम बैक. अभी ये पकड़ लो, तुम्हारा कंप्लीटली वॉच लिस्ट है, या तो फिर तुमको पता है कि दिस इज़ अ शेयर्स. अभी इसमें टाटा मोटर्स है, रिलायंस है, या तो फिर TCS है, और अलग अलग कंपनी के शेयर्स हैं, ठीक है. सो यहाँ से आपने एक पिक किया, दिस इज रिलायंस. अभी रिलायंस को तुमने पिक किया, मतलब रिलायंस को तुमने टच किया और रिलायंस को तुमने बाय किया, आपने रिलायंस को यहाँ से बाय किया. सो बाय किया मतलब क्या किया, कोई तो भी बेचने वाला है, आपने वो बेचने वाले से ये रिलायंस को खरीद लिया. जैसे कि सब्जी मंडी है, सब्जी मंडी में आप थैला लेके जाते हो, ठीक है. सो वहाँ पे अलग अलग सब्जी वाले रहते हैं, कोई प्याज बेचने वाला रहता है, कोई आलू बेचने वाला रहता है, कोई अलग अलग रहता है, ठीक है. सो यू कैन कंसीडर ये प्याज वाला मतलब रिलायंस है, या आलू वाला मतलब TCS है. सो आप यहाँ पे हो, आपने क्या किया, यहाँ से ये आलू वाले के पास गए, पिक किया, आलू वाले से ये अपने आलू बाय कर लिया, मतलब आपने रिलायंस का शेयर आपके डीमैट अकाउंट में आ गया, मतलब आपने रिलायंस का शेयर बाय कर लिया. ओके. अभी बाय करने के बाद क्या होता है, आपके घर में आ जाएगा वो, मतलब यहाँ से आपके अकाउंट में आ जाएगा वो, रिलायंस का शेयर आपके अकाउंट में आ जाएगा. ओके. आपके अकाउंट में मतलब कौन से अकाउंट में, डीमैट अकाउंट. ट्रेडिंग करने के लिए डीमैट अकाउंट लगता है, तो डीमैट अकाउंट में आपके आ जाएगा यहाँ से, ठीक है. अभी ये जो आलू वाला है, ये पैच वाला है, इसी ने भी किसी से तो भी खरीदा है माल, या तो फिर ये मैन्युफैक्चरिंग होगा, ठीक है. तो इसी ने किसी से खरीद के आपको बेचा है, ठीक है. तो कोई बेचने वाला होगा तो ही आप खरीद पाओगे, अगर कोई बेचने वाला ही नहीं होगा तो आप खरीद नहीं पाओगे, ठीक है. सो देयर मस्ट बी अ सेलर सो दैट यू कैन बाय, एंड देयर मस्ट बी अ बायर सो दैट यू कैन सेल, ठीक है. कोई बायर होगा तो ही आप सेल कर पाओगे, या तो कोई सेलर होगा तो ही आप बाय कर पाओगे. अभी आपके डीमैट अकाउंट में रिलायंस का शेयर तो आ गया, अभी आपको रिलायंस का शेयर सेल करना है. मान लो 5 साल हो गए, 2 साल हो गए, वॉट एवर द टाइम पीरियड इट इज़, आपको लगता है कि रिलायंस का शेयर आपने 2500 में बाय किया था, अभी आपको 2500 से ये बेचना है. अभी ये गया है 4000, एंड यू फील दैट कि यहाँ से रिलायंस का शेयर नीचे आ सकता है, अभी आपको बेचना है. सो जब आप बेचोगे इसको, तब आपको कोई तो भी बायर लगेगा, तो ही आप किसी को बेच सकते हो. और बायर 4000 रुपये में, सॉरी 4000 में बाय करने के लिए रेडी होगा, तो ही वो बाय करेगा, ठीक है. सो यहाँ पे बायर और सेलर ये दोनों भी चीज़ अवेलेबल होती है मार्केट में, क्योंकि मार्केट का वॉल्यूम बहुत ज़्यादा है, इंडियन मार्केट का वॉल्यूम बहुत ज़्यादा है. सो आपको कोई भी प्राइस पे बायर एंड सेलर्स मिल जाते हैं, ठीक है. सो मार्केट डेप्थ होती है, मार्केट डेप्थ मतलब इस साइड में आपको बायर्स आएंगे, इस साइड में नंबर्स ऑफ सेलर्स आएगा. कंप्लीटली कितने सेलर्स है, कितने बायर्स है, ये आपको पूरा दिखाई देगा. ये सेल साइड है, सेल साइड में आपको कंप्लीटली सेलर्स आएंगे, मतलब कितने सेलर्स है. यहाँ पे हो सकते हैं 1 करोड़ सेलर है, 1 करोड़ सेलर है. यहाँ पे आ जाएगा कंप्लीटली बायर्स है समथिंग 1.5 करोड़ बायर है. अभी 1 करोड़ सेलर है और 1.5 करोड़ बायर है, तो क्या है ना, हर किसी का ऑर्डर तो एग्जीक्यूट नहीं होगा, क्योंकि 50 लाख बायर ज़्यादा है, तो इनका ऑर्डर थोड़ा पेंडिंग में रहता है, इनका ऑर्डर पेंडिंग में रहता है. जब कोई सेलर आएंगे तो वो इनका जो ऑर्डर है वो ऑर्डर हिट हो जाएगा, जो भी 2500 पे ऑर्डर लगाया हुआ है. जब 2500 पे कोई सेलर आ जाएगा तो ये बायर का ऑर्डर 2500 पे एग्जीक्यूट हो जाएगा. सो एक साइड में होता है बायर, एक साइड में होता है सेलर. ये सेम बिहेवियर हर जगह मार्केट में हर इसमें चलता है. मतलब आप फ्यूचर बाय करो, या तो फिर आप
ऑप्शन बाय करो, कमोडिटी, करेंसी, कोई भी चीज़ बाय करो, आपको ये मार्केट डेप्थ दिखाई देगा। मार्केट डेप्थ मतलब ये डेप्थ बताएगा, बायर का डेप्थ कितना है और सेलर का डेप्थ कितना है, सेलर नंबर्स ऑफ सेलर कितने हैं और नंबर्स ऑफ बायर्स कितने हैं। यहाँ पे प्राइस भी आती है कि कौन से प्राइस पे कितने सेलर खड़े हैं, कौन से प्राइस पे कितने बायर्स खड़े हैं। ये सब चीज़ों का डाटा आपको आपके ब्रोकर के प्लेटफॉर्म में मिल जाता है। दैट्स राइट। ओके, गॉट इट? ओके, हाँ, यस, थैंक यू सर। यस, वेलकम। सो अभी किसी को और डाउट है तो यू कैन आस्क मी, आई क्लियर। उनसा ऐप से उनसे ऐप में सर डिपेंड होना चाहिए सर, उनसा बेस्ट ऐप। See, actually, I'm using Upstock, so I feel that Upstock is a good option. और स्टॉक। Upstock, आपको मैं लिंक शेयर कर देता हूँ। आपने ग्रुप ज्वाइन किया है सर? हाँ सर, मैं ग्रुप ज्वाइन किया था। ठीक है। सो विल शेयर यू द लिंक एग्जैक्ट। कहना हाँ, एक बात मैं और बता देता हूँ कि मार्केट के लिए ट्रेडिंग करो, ये करो, इस चीज़ के बहुत लोगों को फ़ोन आते हैं, ठीक है। सो ये फ़ोन इग्नोर करो। अपने ही ग्रुप में से एक्चुअली पवन सर हैं, उनके साथ अभी रिसेंटली 10 दिन पहले एक फ्रॉड हुआ। वो फ्रॉड ऐसा हुआ कि उन्होंने क्या किया, उनको फ़ोन आया कहीं गुजरात या इंदौर से कहीं से तो भी फ़ोन आया और वो फ़ोन करके उनको बताए कि आप ट्रेडिंग करो हमारे साथ, हम आपको प्रॉफिट दिलाएंगे या तो फिर हम आपको टिप्स देंगे, आप ये शेयर बाय करो, वो शेयर बाय करो, ये सेल करो, वो सेल करो। सो इस चक्कर में उनका जो भी फ़ीस था वो फ़ीस उन्होंने पे किया एंड वो फ़ीस जो था वो अराउंड एक 20,000 रुपये फ़ी उन्होंने पे किया। 20,000 रुपये फ़ी पे किया। उसके बाद उनको जो शेयर उन्होंने बाय करवाए वो शेयर में भी अराउंड उनको 25,000 का लॉस करवाया उन लोगों ने। सो वो 45,000 रुपीज़ का लॉस हुआ। सो उन लोगों ने उनको एक लिंक भी भेजा डीमैट अकाउंट का कि आप ये अकाउंट ओपन करो, ये सब चीज़ करो। सो ये क्या है ना, ये फ्रॉड चीज़ होती है। सो यू गो विद द राइट थिंग्स, राइट। अभी प्ले स्टोर में आप टाइप करोगे तो बहुत सी चीज़ आएंगी। सो गो विथ द एग्जैक्ट राइट थिंग्स, ये मस्ट है। मैं एक काम करता हूँ, तुनेश्वर सर को लिंक शेयर करता हूँ। आपका तो नंबर मेरे पास नहीं है, सो तुनेश्वर से सर विल सेंड यू द लिंक, अदरवाइज आई विल डू हाई इफ़ यू लेट मी नो योर नंबर। आप मुझे नंबर बताइए, मैं आपको हाई करता हूँ। सर 976 जस्ट अ मोमेंट सर। हाँ, 976 552 552 8825। 8825। आपको ऐसे कोई भी ट्रेडिंग के रिलेटेड कॉल आए तो उनको बोल देना कि नहीं, हम ट्रेडिंग नहीं करते, टू अवॉइड दिस। ओके, बस सर एक क्वेश्चन अभी भी आता है हाँ सर। अभी आप जैसा मुझे ये अप स्टॉक या एंजल ब्रोकिंग या लो ऐप या मोतीला लोसवाल है ना सर, मगर सबसे या जीरो का बोलो सर, सबसे इजीली उन सबसे समझ में आता है या ये मेरा पूछने का मतलब है। देखो क्या है ना, अभी मैं अपस्टॉक यूज़ करता हूँ। सो इसमें अपस्टॉक में एक्चुअली 2 वर्जन है, एक अपस्टॉक बेसिक ऐप है और एक अपस्टॉक एडवांस ऐप है। अभी आप एडवांस ऐप में भी जाओगे तो वहाँ पे 2 ऑप्शन फिर से आते हैं, एक अपस्टॉक प्रो एंड अपस्टॉक रेगुलर। सो ये 2 ऑप्शन में से आप कोई भी ऑप्शन एक पिक कर सकते हो यहाँ से। अच्छा, हाँ, सो ये इजी टू यूज़ होगा। तुनेश्वर सर, रोडके सर, आवाज येत आहे माझा? हो सर। येस. सो विजय सरांना ॲक्च्युली मी लिंक पाठवली आहे. कॅन यू हेल्प हिम टू ओपन द अकाउंट? ओके सर. हां, आणि त्यांना ॲक्च्युली अपस्टॉकबद्दल काही जर अजून डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना शेअर करा. बिलकुल सर. येस. विजय सर, बिलकुल सर. हां. तुम्ही सर हँड राईज केला होता, आपला काहीतरी प्रश्न विचारायचा होता रोडके सर, तुम्हाला विचारा. काय नाही सर, ते आता जे तुम्ही सांगत होते ना सर, राऊत सरांसोबत झाल्यावर म्हणून हां. तसे किस्से भरपूर झाले आहेत सर. मला पण कॉल येतात, पण मी इग्नोर करत आहे सर. मला पण डेली कॉल येत आहेत. मी फक्त हो म्हणून त्यांना इग्नोर करत आहे, ना कुठले घेत आहे ना काहीच घेत आहे त्यांच्याकडून. राईट. डेली कॉल येतात सर, डेली. हां. ते भरपूर कॉल येतात. त्याच्यामुळे इग्नोर केलेलंच बरं. बरोबर. हो सर, ते राईट. ॲक्च्युली आपल्या मागच्या वेळेस कोणतरी ग्रुपमध्ये होतं, त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं कुठेतरी एक अकाउंट ओपन करून टाकलं होतं भलत्याच ॲपमध्ये. मला वाटते झेरोदाचा काहीतरी आत्ता एक रिसेंटली क्लोन नावाचं काहीतरी चालू होतं, झेरोदा क्लोन म्हणून. आणि ते प्लेस्टोरमधून डाउनलोड करायचे आणि झेरोदाचं अकाउंट ओपन करायचं म्हणून झेरोदा क्लोनमध्ये ते अकाउंट जात होतं.
सो मग ते झेरोदानी त्याला कव्हरअप केलं. त्यांच्या प्लेस्टोअरमध्ये दुसऱ्या ज्या ॲप्स होत्या त्या सगळ्या त्यांनी हे केल्या, अनइन्स्टॉल करायला लावल्या आणि त्याचा अपडेट दिला एक. सो अशा पद्धतीचे जे फ्रॉड्स होतात त्या फ्रॉड्स कशामुळे येतात, हे जे लोक जे कॉल करतात ना आणि आपण त्या कॉलला हो म्हणतो, त्यांच्या सर्व्हिसेस बाय करतो, असा बिलकुल नाही करायचा. ह्या सर्व्हिसेस कुठल्याच बाय नाही करायच्या त्यांच्या. कारण की सर्व्हिसेस किती वेळ बाय कराल. आपण हे कशासाठी शिकतो आहे की आपण सेल्फ ट्रेडिंग करू शकलो पाहिजे बा, आपण स्वतः ॲनालिसिस करून स्वतः ट्रेड करू शकलो पाहिजे बा, याच्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी शिकतो. सो हे जे टेक्निकल ॲनालिसिस आपण शिकतो आहे ना, हे तुम्ही कोणत्याही स्टॉकमध्ये वापरू शकता. तुम्ही कमोडिटीमध्ये करा ट्रेड, क्रिप्टोकरन्सीमध्ये करा ट्रेड, करन्सीमध्ये करा ट्रेड, कुठल्याही सेगमेंटमध्ये ट्रेड करा तुम्ही. हे चार्ट कुठेही वापरू शकतो आपण. सो अशा पद्धतीने. सो कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. विल कंटिन्यू टिल द टाईम आय विल स्टॉप रेकॉर्डिंग बिकॉज आजचं सेशनचं आपलं इथे वाइंड अप होत आहे. सो मी रेकॉर्डिंग बंद करतो आहे. बाकी आपल्याला प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. मम्मी जवळ आहे